काय पाहिजे? नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक अजय ठाकूर. हा मग माधव पुराणिक तुम्हीच का? का बाहेर दरवाजावर पाटी लिहिलेली वाचता आली नाही का तुम्हाला? हे बघा, आम्ही काहीही केलेलं नाहीये, पण माझ्या घरासमोर जर कोणी वाहन उभं करेल ना, मला चालणार नाही. मी चाकातली हवा काढून टाकेन. सर हे बघा, आणि बघा, मी म्हातारा आहे म्हणून तुम्ही जर माझ्यावर अरेरावी करायचा प्रयत्न केलात ना, तर तोही खपवून घेतला जाणार नाही. कायदा मलाही कळतो, तुम्ही माझं काहीही करू शकत नाही. सर आम्हाला तुमच्याकडे फक्त चौकशी करायची. कसली चौकशी? तुम्ही राणी सरदेसाईंना ओळखता का? पण राणी ते असल्या नावाच्या कोणालाही मी ओळखत नाही. या तुम्ही. मला तुमची फक्त 5 मिनिटं हवी आहेत. हो, माझी वेळ ठरवून या. अहो कुणाशी बोलताय? कोण आलंय? कोण? पोलीस. अगं बाई, पोलीस? अहो कशाला परत कंप्लेन केली? काय आहे माहितीये का, शेजारची पोरं खूप त्रास देतात हो, म्हणून त्यांची चिडचिड होते. बघा काकू, आम्ही इथं वेगळ्या कारणासाठी आलोय. एका बाईची चौकशी करायला आलोय आम्ही. कोण बाई? राणी सरदेसाई, मुंबईला राहतात. पण आमच्या माहितीतलं कोणीच मुंबईला नाही राहत. शेलार, त्यांना फोटो दाखव. येस. यांना ओळखता? नाही नाही, आम्ही यांना नाही ओळखत. आम्हाला असं कळलं की या बाईंचा तुमच्या फॅमिलीशी काहीतरी संबंध आहे. कोणी सांगितलं? काकू, तुम्ही आधी शाळेत शिक्षिका होतात ना? तुमच्याच ओळखीतल्या एकाने सांगितले. त्याला झाली हो खूप वर्ष, आणि लोक काहीही सांगतात. आमचा काही संबंध नाही. तुम्ही या, आम्ही नाही ओळखत त्यांना. लोक खोटं का बोलतील? तर मला काय माहिती, ते लोकांना जाऊन विचारा ना. आणि हे बघा, तुम्ही विनाकारण एका सामान्य माणसाला त्रास देताय. मी पेपरात पत्र लिहीन. हे बघा, तुम्ही सरकारी चौकशीत अडथळा आणताय. शांतपणे उत्तर दिलीत तर बरं होईल. कुणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे. सॉरी. या आत या. मी सुशीला पुराणे आणि हे माधव पुराणे. आम्ही मुंबईहून आलो. मुंबईत आम्ही एक केस इन्व्हेस्टिगेट करत आहोत. त्या केसमध्ये ह्या बाई फिर्यादी आहेत. फिर्यादी? कसली फिर्याद? राणी सरदेसाईंचे मिस्टर धनंजय सरदेसाई काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले आणि त्यानंतर त्यांची डेड बॉडी सापडली. प्रायमरी एव्हिडन्सनुसार त्यांचा खून झालाय. त्यानंतर धनंजय सरदेसाई संबंधित 2 व्यक्तींचा खून झाला आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी त्यांचा ड्रायव्हर तिवारी तोही बेपत्ता झालाय. ही केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे आणि आतापर्यंत आमच्या हातात कुठलाही ठोस पुरावा लागला नाही. जर तुम्हाला काही माहीत असेल तर आमच्याशी शेअर करा. कदाचित कुणाचा तरी जीव वाचू शकतो. हॅलो, ॲडव्होकेट जाधव या. जाधव साहेब, मी मीरा सरदेसाई बोलते. हा मीरा मॅडम बोला. काम कसं चाललंय? काम काय चाललंय मॅडम? चाललंय, ठीक चाललंय. आणि धनंजयची कंपनी कशी चालली आहे? मॅडम आता कंपनी चालवायला कोणीच नाही तर मग का राणी नाही कंपनीच्या कामात लक्ष घालत? त्या कसले लक्ष देतात? नाही म्हणजे देतात, लक्ष देतात, पण म्हणजे ते पण ते पुरेसं होत नाही. हा. जाधव साहेब, मी खरं तर तुम्हाला एका वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. कारणासाठी? काय काय मॅडम? जाधव साहेब, तुम्ही बरीच वर्ष कंपनीत काम करताय. धनंजय माणूस म्हणून आणि कंपनीचा मालक म्हणून कसा होता तुम्हाला चांगलं माहिती आहे. खूप खूप चांगले होते साहेब. हो, धनंजयच्या बाबतीत जे झालं ना, त्यांनी खरंच फार त्रास होतो. त्याच्यासारख्या माणसाचा शेवट असा नको होता व्हायला. बरोबर आहे मॅडम तुमचं. आणि म्हणूनच धनंजयचा खून कुणी केला असेल त्या माणसाला शोधून काढावं, त्याला शिक्षा व्हावी असं मला खूप स्ट्रॉंगली वाटतं. हो, अगदी अगदी खरं आहे तुमचं मॅडम. मला कुणावर आरोप करायचे नाहीये, पण मला खूप प्रश्न पडलेत आणि कदाचित त्यांची उत्तरं तुमच्याकडे असतील. माझ्याकडे? नाही मॅडम, मला कसं काय माहीत असलं?
हो, कारण तुम्ही राणीच्या बरेच संपर्कात असता. हो बोललो होतं, पण ते कामाच्या संदर्भात मॅडम. मला तुम्हाला असं विचारायचं होतं की गेल्या काही दिवसात तुम्हाला असं काही दिसलंय का किंवा असं काही कळलंय का जे धनंजयच्या मर्डरशी संबंधित असेल, नाही मॅडम, तसं काही अजून दिसलं नाही मला काही. किंवा मग राणीचं वागणं खटकलंय? मॅडम खरं सांगू का, मी माझं काम मान खाली घालून करतो, इकडे तिकडे बघतही नाही मी. म्हणजे पण तुम्ही पैशाचे व्यवहार बघता जाधव साहेब, आणि जिथे पैशाचे व्यवहार येतात तिथे माणसाची खरी वृत्ती कळते. जाधव साहेब, मी खूप प्रयत्न करते धनंजयच्या खुन्यापर्यंत पोहोचण्याचा, आणि हे सगळं मी धनंजयच्या प्रॉपर्टीच्या मोहानी नाही करते. ती माझी तशीही कधी नव्हतीच. मी हे करते कारण मला न्याय हवाय. जाधव साहेब, तुम्ही राणीसाठी जे काही काम करत असाल त्याचे कदाचित ती तुम्हाला पैसे देत असेल. मी तुम्हाला असे काही पैसे नाही देऊ शकणार कारण माझ्याकडे नाहीच आहेत. पण तरीही मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करते की तुम्ही मला मदत करा, कारण सगळं पैशात नाही मोजता येत, सगळं मटेरियल गोष्टींमध्येही नाही मोजता येत. काही गोष्टी आपल्याला बरं वाटावं म्हणून करतो आपण. पटतंय ना तुम्हाला? हो मॅडम, अगदी बरोबर आहे तुमचं. जाधव साहेब, म्हणून रिक्वेस्ट करते, प्लीज मला मदत करा. मला राणीच्या फायनान्शियल डिलिंग्सची माहिती हवी आहे. मॅडम म्हणजे काय आहे की बघा, म्हणजे माझी पोझिशन अशी आहे की माझं मधल्यामध्ये सँडविच होईल हो मॅडम. नाही होणार जाधव साहेब, उलट तुम्ही खऱ्याच्या बाजूला याल. जाधव साहेब, माझ्यासाठी नाही धनंजयसाठी हे करा प्लीज. धनंजयचा खून झालाय, कंपनीतल्या एम्प्लॉईजचं भविष्य धोक्यात आहे. जर तुम्ही खरं बोललात तर कदाचित त्यांचं चांगलं होईल. जाधव साहेब, तुम्ही प्लीज तुमचा आतला आवाज ऐका. मॅडम म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो, राणी मॅडम कंपनी विकतायत. काय? हो मॅडम, म्हणजे एक पार्टी आली आहे पुढे कंपनी विकत घ्यायला, आणि जर डील झालं तर मॅडम लगेच कंपनी विकतील. सगळ्या काही डिटेल्स माझ्या आत्ता नाही आहेत, पण ओके, मग नंतर सांगू शकाल सगळं बोलणं झाल्यावर? हो म्हणजे मी प्रयत्न करेन मॅडम. ठीक आहे. पण मॅडम म्हणजे मला ना भीती वाटते बघा मॅडम. मी म्हणजे काळजी करू नका, तुमचं नाव कुठेही येणार नाही. थँक्यू मॅडम. ओके मॅडम. सर, सोलापुरात तुम्ही आम्हाला जे कॉन्टॅक्ट दिले त्यांनी आमची खूप मदत झाली. थँक्यू सर. हो सर, नाहीतर आम्हाला जाम फिरत बसावं लागलं असतं बघा. का सर? कारण राणी सरदेसाई या व्यक्तीला सोलापुरात कोणीच ओळखत नाही. हो ना. अच्छा, म्हणजे राणी सरदेसाई खरं बोलत होत्या? नाही सर, राणी सरदेसाईंना राणी सरदेसाई या नावानं सोलापुरात कोणीच ओळखत नाही. मग कोणत्या नावानं ओळखतात? सविता पुराणिक हे त्यांचं खरं नाव आहे सर. सविता पुराणिक? हो सर. सर, आणि आम्हाला सोलापुरात राणी सरदेसाईंचे आई वडील सापडले, माधव आणि सुशीला पुराणिक. तर खूप साधी माणसं आहेत तर, पण त्यांनी 15 वर्षांपूर्वीच राणी सरदेसाईंशी सगळे संबंध तोडले. तर त्यांचं असं म्हणणं आहे की राणी सरदेसाईंचं वागणं त्यांच्या घराण्याच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध होतं. सर, सोप्या भाषेत सांगायचं झालं ही राणी सरदेसाई आहे ना, अगदी शाळेपासूनच वाया गेलेली होती. निमाणे. हा, म्हणजे त्यांच्या आई वडिलांकडनंच आपल्याला कळलं नाही का? सर, राणी सरदेसाईंच्या आई वडिलांनी तिला घराच्या बाहेर काढलं होतं कारण तिचं वागणं त्यांना पटलं नाही. या व्यक्तीला तुम्ही पाहिलं का? इन्स्पेक्टर साहेब, या बाईनं वाटोळं केलंय माझं. माझ्या किशोरची अवस्था हिनीच केली. ही जगात नाही असंच धरून चाललंय. रेखा आमच्या दृष्टीने जगात नाहीये. काय नाव म्हणालात तुम्ही? रेखा नवाथे.